नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण CET 2020 या बॅचमध्ये 12वी फिजिक्सचा सरफेस टेन्शन हा चॅप्टर आपण सुरू करत आहोत आणि आज या आजच्या लेक्चरमध्ये सरफेस टेन्शनचे बेसिक कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत। सरफेस टेन्शन काय असतं, ते कशामुळे आहे, सरफेस टेन्शनचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, सरफेस एनर्जी काय कन्सेप्ट आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, हे टाईप किंवा हे जे काही की पॉईंट आहेत, की फीचर्स आहेत सरफेस टेन्शनच्या बाबतीमध्ये ते आपण स्टडी करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण की सरफेस टेन्शन काय असतं हे आपल्याला समजून जर घ्यायचं असेल त्याच्यासाठी काही इंट्रोडक्टरी पार्ट, काही त्याचे बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे। बेसिकली जसं की आपण लिक्विड आणि गॅसचा जर विचार केला, सॉलिडचा थोडासा वेगळा पार्ट आहे। सरफेस टेन्शनचा जर विचार करायचा जर झाला तर सॉलिडवरती त्याचा काही खास इफेक्ट नाही आहे आणि जो काय आहे तो लिक्विड किंवा गॅसचा भाग आहे। कशाचा आहे? लिक्विड किंवा गॅसेसचा भाग आहे। त्याच्यामध्ये लिक्विडला सरफेस टेन्शन हा मोस्ट प्रोबेबल प्रॉपर्टी आहे। लिक्विडला सरफेस टेन्शन असतं हे मोस्ट प्रोबेबल आहे। गॅसेसचंही त्याच्यामध्ये प्रपोर्शन कमी आहे आणि सॉलिडचा तर काही संबंधच नाही आहे। समजा सॉलिड आपण कुठेतरी ठेवलं आणि त्याच्यावरती सरफेस टेन्शन आहे असं होत नाही। त्याच्यावरती टेन्शन असू शकते, प्रेशर असू शकतोय, बरोबर, त्याच्या एरियावरती प्रेशर असू शकतोय, असं होऊ शकतं, लक्षात घ्या। पण सरफेस टेन्शन ही वेगळा पार्ट आहे। त्याला काय लागतं, ती बॉडी एक लिक्विड असायला लागते। मग सरफेस टेन्शन कशावरती डिपेंड असतं, तर आधी आपल्याला काय करायचं, एखादा लिक्विड जो काय आपल्याकडे आहे त्या लिक्विडच्या कन्सेप्टमध्ये किंवा गॅसच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला काय आधी की पॉईंट अंडरस्टँड करायचं। जसं आपण केमिकल किंवा केमिस्ट्रीच्या दृष्टीने जर समजा एखाद्या सॉलिडचा किंवा सबस्टन्सचा जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला तो लिक्विडचा जो काही पार्ट आहे, जो काही तो सबस्टन्स आहे, तो नंबर ऑफ मॉलिक्युल्सपासून बनलेला आहे। काय असतो? नंबर ऑफ मॉलिक्यूल असतात पहा। आणि जर आपण विचार केला की आपल्याकडे काहीतरी सपोज काही थोडेसे मॉलिक्यूल आपल्याकडे आहेत आणि त्या मॉलिक्यूलमध्ये ते सर्व मॉलिक्यूल एकमेकांना बाइंड आहेत। बघा, तुम्ही थोडंसं पाणी घ्या एखाद्या कपामध्ये, त्या कपामध्ये पाणी घेतल्याच्या नंतर आपल्याला काय जाणवतं, तर ते कपामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचे मॉलिक्युल्स जे आहेत ते एकमेकांना कसे इथं बाइंड केलेले आहेत। असं आहे का की पाणी टाकलं इकडं चाललं, काही पाणी इकडं चाललं नाही, सगळं पाणी कसं आहे एकमेकाला बाइंड असं आपण दाखवतो, एकमेकांना ते मिक्स झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। सगळे कशाचे मॉलिक्यूल आहेत, त्याला वॉटर लिक्विडचे मॉलिक्यूल आहे आणि सगळे एकमेकांमध्ये कसे आहेत, मिक्स आहेत। याचा अर्थ ते कसे आहेत, होमोजिनियस आहेत, होमोजिनियस आहेत सगळे मॉलिक्यूल। दुसऱ्या बाजूला आपण अंडरस्टँडिंग केलं की समजा आपल्याकडे कार्बन डायऑक्साईड आहे, काय कार्बन डायऑक्साईड आहे आपल्याकडे आणि वॉटर आहे। तर कार्बन डायऑक्साईड जर आपण तो काय केला, वॉटरमध्ये जर हे केला तर तो मिक्स होऊ शकेल का? नाही मिक्स होऊ शकणार। म्हणजे याचा अर्थ ते मिक्सचर कसं आहे, हेट्रोजिनियस आहे। मग त्या ठिकाणी गॅसेसचे मॉलिक्यूल आहे, त्याच्या दुसऱ्या साईडला वॉटरचे मॉलिक्यूल आहे। मग हे मॉलिक्यूल एका सबस्टन्सचे आहेत का? नाही, मग हे हेट्रोजिनियस मिक्सचर आहे। मॉलिक्यूल समजा लिक्विडचे जे काही मॉलिक्यूल आहेत असा आपण विचार करू, जे मॉलिक्यूल तुम्हाला मिक्सअप होतील, बरोबर ना, ते जे मिक्सचर आहे ते होमोजिनियस होऊ शकतं आणि अदर जे आपण त्याच्या दुसऱ्या बाजूला विचार केला तर हेट्रोजिनियस मिक्सचर आपल्याला पाहायला मिळतं। पण सांगण्याचा पार्ट असा की तुमचा कोणताही सबस्टन्स असू द्या, इव्हन दो सॉलिड असू द्या, लिक्विड असू द्या, गॅसेस असू द्या, याच्यामध्ये त्याचे डिफरंट मॉलिक्यूल असतात आणि ते मॉलिक्यूल एकमेकांना बाइंड केलेले असतात किंवा कधी कधी काही मॉलिक्यूल एकमेकांपासून रिपेल सुद्धा होतात। म्हणजे दुसऱ्या बाजूला असं सांगेल मी, सम ऑफ द मॉलिक्युल्स गेट अट्रॅक्टेड टू इच अदर अँड सम ऑफ द रिपेल्स। काही रिपेल करतात, काही अट्रॅक्ट करतात। जसं की आपल्याला ग्रॅव्हिटेशनच्या नियमानुसार दोन मासेस मधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन माहिती असतो, तसाच एखाद्या सबस्टन्सच्या जे काही डिफरंट मॉलिक्यूल असतील त्या प्रत्येक दोन मॉलिक्यूलच्या मध्ये काय असतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो। काय लक्षात आलं वाक्य? काय असतो? इंटरमॉलिक्युलर फोर्स त्याच्यामध्ये असतो। मग एखाद्या सबस्टन्समध्ये अनेक मॉलिक्यूल्स आहेत, वॉटरचे दोन मॉलिक्यूल घ्या, त्या दोन मॉलिक्यूलच्या मध्ये काय इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे आणि द फोर्स एक्झर्टेड ऑन द लाईन जॉईनिंग बिटवीन द सच ऑफ टू मॉलिक्युल्स। त्या मॉलिक्यूलला आपण जी इमॅजिनरी लाईन आपण दाखवूया त्या इमॅजिनरी लाईनवरती काय, तो काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स
ॲक्ट होतोय किंवा एक्झर्ट होतोय लक्षात घ्या. मग याच्यामध्ये हे स्ट्रक्चर आपण लक्षात घेत असताना हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दोन प्रकारचे असतात. का दोन प्रकारचे असतात? आधीच तुम्हाला मी सांगितलं, होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. समजा आपण काय केलं, एक एअरचा मॉलिक्यूल घेतला आणि दुसरा वॉटरचा घेतला. त्या एअरच्या मॉलिक्यूलच्या आणि त्या वॉटरच्या मॉलिक्यूलच्या मध्ये जे रिलेशन आहे ते हेट्रोजिनियस. मग तो फोर्स जो आहे त्याला कोणता फोर्स म्हणतात? ॲडेजिव्ह फोर्स म्हणतात. बरोबर, ॲडेजिव्ह बोलतो. पण वॉटरचे दोन मॉलिक्यूल आहेत, वॉटरच्या दोन मॉलिक्यूलच्या मध्ये जे काही इंटर रिलेशन आहे, फोर्स आहे, ते जे आपण सांगतो त्याला आपण काय म्हणतो? कोएजिव्ह फोर्स म्हणतो. लक्षात काय म्हणतोय? कोएजिव्ह फोर्स म्हणतो. म्हणजे आपल्याला काय बेसिक टर्मिनॉलॉजी लक्षात घ्यायच्या, तर त्या बेसिक ज्या काय टर्मिनॉलॉजी आहेत, बेसिक टर्मिनॉलॉजी जे आहेत त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. काय? मॉलिक्युलर फोर्सेस किंवा फोर्स. बरोबर. त्याच्यामध्ये ए कोहेजिव्ह फोर्स असतो आणि बी ॲडेजिव्ह फोर्स. बरोबर ना? ॲडेजिव्ह फोर्स आहे, कोहेजिव्ह फोर्स आहे असं आपण सांगतो. मग एक्झाम्पल्स आपण इथं मांडूया, एक्झाम्पलनुसार लक्षात घेऊया. सपोज दिस इज अ मॉलिक्यूल, और सपोज हे वॉटर आहे. बरोबर. हे वॉटर दाखवतो, इथे एक मॉलिक्यूल दाखवतो आणि इथे एक मॉलिक्यूल दाखवतो वॉटरच्या बाबतीमध्ये. आणि ह्या दोन्हींच्या मध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन जो आहे, बरोबर ना, तो आहे कोएजिव्ह फोर्स. सांगेल मी त्याची डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची काय. आणि समजा इथे एअर मॉलिक्यूल आहे आणि हा वॉटर मॉलिक्यूल आहे. या वॉटर आणि याच्यामध्ये जो आहे तो आहे ॲडेजिव्ह फोर्स. कोणता आहे? ॲडेजिव्ह फोर्स आहे. लक्षात घ्या, हे आपल्याला सांगता येतं. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय? बरोबर. द फोर्स एक्झर्टेड बिटवीन दी टू मॉलिक्युल्स ऑफ दी एनी सबस्टन्सेस. द फोर्स रिक्वायर्ड or the force of attraction between the force of attraction or repulsion between the two molecules of the any substance is known as the intermolecular force. Due to such an intermolecular force, the substances having the some of the definite property, definite shape, लक्षात घ्या, त्याला definite dimension काहीतरी असतं. लिक्विडचा विचार केला तर त्याच्यामध्ये असलेला इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्याच्यामुळे लिक्विड तसं आहे. बरोबर ना, लूज आहे थोडंसं. सॉलिडचा जर विचार केला तर सॉलिडचा तुम्ही विचार करा थोडासा. सॉलिडच्या दोन मॉलिक्यूलमधला इंटरमॉलिक्युलर फोर्स आपण कम्पेअर करू थोडंसं. सॉलिडच्या दोन इंटरमॉलिक्युलर मधला फोर्स, लिक्विडच्या दोन इंटरमॉलिक्युलर मधला फोर्स आणि गॅसेसच्या दोन इंटरमॉलिक्युलर मधला फोर्स, याच्यामध्ये काय फरक असेल? सॉलिडचा जो आहे तो कसा असेल? व्हेरी स्ट्रॉंग, खूप स्ट्रॉंग असेल. बरोबर, खूप स्ट्रॉंग असेल. लक्षात घ्या, तो खूप स्ट्रॉंग असेल. त्यानंतर लिक्विडचं कसं असेल? त्याच्यापेक्षा थोडासा वीक राहील, थोडासा वीक राहील. आणि गॅसेसचा या सगळ्यांमध्ये वीक असेल. का बरं असं असेल? बघा तुम्ही थोडासा विचार करायच्यामध्ये की सॉलिडचे जे काही पार्टिकल आहेत, जे मॉलिक्यूल आहेत, व्हेरी टाईट आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जो शेप आहे ना, त्याला खूप असा डेफिनेट शेप आहे. तुम्ही त्याचा शेप सडनली किंवा सहज चेंज करू शकत नाही. बरोबर. पण त्याच्याच ऐवजी लिक्विड जर आपण शेपचा जर विचार केला, लिक्विडला कुठला शेप नाही, पण तो शेप काय करतो? डिपेंडिंग ऑन द सच अ पॉट किंवा एनी आपण काय जी वस्तू घेतो त्याच्यानंतर शेप बदलतो त्याचा, वॉटरचा किंवा लिक्विडचा. त्यानंतर गॅसेसचा सुद्धा त्याला कुठला डेफिनेट शेप नाही. त्याचे मॉलिक्यूल तर अजून कसे डिस्टंट आहेत, लय लांब लांब आहेत, त्यांच्यामधला फोर्स अजून वीक आहे. पण सॉलिडचा सगळ्यात जास्त आहे, लिक्विड त्याच्यापेक्षा थोडा कमी आहे आणि गॅसेसचा अजूनच कमी आहे. मग सॉलिडला का शेप, डेफिनेट शेप येते हे त्याचं कारण आहे. तिथे लक्षात, त्याचा तर इंटरमॉलिक्युलर फोर्स सगळ्यात स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर टू द लिक्विड अँड गॅस. पण सरफेस टेन्शनचा जो काय पॉईंट आहे तो सॉलिडच्या बाबतीमध्ये नाही. बरोबर. सरफेस टेन्शन हा वेगळा कन्सेप्ट आहे, टेन्शन हा वेगळा कन्सेप्ट आहे, सरफेस टेन्शन हा वेगळा आहे, ट्रेस किंवा प्रेशर हा वेगळा आहे. त्याचा जर आपण विचार जर केला थोडासा तर सरफेस टेन्शन आपल्याला शिकायचंच, पण आधी हे पॉईंट लक्षात. मग समजा इंटरमॉलिक्युलर फोर्स, आणि आता मॉलिक्यूल म्हणजे समजा एक आपण असं करूया की हा मॉलिक्यूल आहे, एक ड्रॉप लाईक स्ट्रक्चर आहे एखाद्या लिक्विडचं.
हा मॉलिक्यूल आहे. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये दोन टाईप आहेत. जेव्हा द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर द रिपल्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स, काय सेम सबस्टन्स, वॉटर घ्या ना समजा, वॉटरचे दोन मॉलिक्यूल त्यांच्यामध्ये असलं सेम सबस्टन्स. अँड द ॲडेजिव्ह फोर्स म्हणजे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ द रिपल्शन ऑर द इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन दी molecules of the different substance known as the adhesive force. हे आपल्याला अंडरस्टँड करा. हे तीन कन्सेप्ट आपण लक्षात घेतलं. तर पुढे आपल्याला विचार करायचा आहे. पुढचा पॉईंट काय आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे रेंज. काय पुढचा पॉईंट लक्षात घ्या, रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणतो की रेंज काय, रेंज मोबाईलला असते, रेंज इकडे कुठे आहे तसाच पॉईंट. रेंज म्हणजे एक प्रकारचं क्षेत्र, कव्हरेज आपण त्याला म्हणूया. रेंज ऑफ इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. तुम्ही काय याला डिफाईन करू शकता की व्हॉट इज द रेंज ऑफ द इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. बरोबर, यामध्ये असा पॉईंट आहे लक्षात घ्या. सपोज वी हॅव टू वन मॉलिक्यूल आणि या मॉलिक्यूलची रेंज आपल्याला सांगायची. द फोर्स by one molecule, the force attraction or repulsion by one molecule or the effect of the force exerted up to which, कुठपर्यंत तो इफेक्ट आहे त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शनचा त्या मॉलिक्यूलचा, कुठपर्यंत इफेक्ट आहे तो जो काय पोर्शन आहे तिथपर्यंत जी काय डिस्टन्स आहे त्याला आपण रेंज म्हणतो. सपोज द रेंज ऑफ सच अ मॉलिक्यूल इज अप टू दिस पॉइंट, असा आपण विचार करूया. रेंज आहे इथपर्यंत रेंज आहे आणि दुसरा मॉलिक्यूल इथे कुठेतरी असेल ॲज कम्पेअर टू द अदर मॉलिक्यूल. जर असला जवळ तर लगेच अट्रॅक्शन रिपल्शन काय होईल, नसला तो लांब असेल. मग द डिस्टन्स अप टू विच, आपण त्याला डिस्टन्स म्हणूया, द डिस्टन्स अप टू विच द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर द रिपल्शन ऑफ अन मॉलिक्यूल ऑफ अ मॉलिक्यूल इज इन अफेक्ट किंवा इन इफेक्ट असं म्हणूया. कुठपर्यंत इफेक्ट आहे त्याचा त्या फोर्सचा, आणि जिथपर्यंत त्या फोर्सचा इफेक्ट आहे त्याला म्हणायचं रेंज. आणि द रेंज विच इज डिनोटेड बाय आर. कशाने दाखवतो आपण त्याला, आर लेटरने दाखवतो. ही रेंज झाली. जनरली बघा आपण काय म्हणतो इकडं रेंज नाही तिकडं रेंज नाही, याचा अर्थ काय होतो, जे काही टावर आपण लावतो मोबाईल टावर कम्युनिकेशनचं, त्या मोबाईल टावरचं एक अशा प्रकारचं एक लिमिटेड एरिया कव्हरेज असतं. आणि आपण काय म्हणतो त्या टावरच्या बाहेर जर आपण गेलो तर आपले काय होतं कव्हरेज जातं किंवा आपलं रेंज जाते आपण म्हणतो. मग काय असतं त्याला कुठपर्यंत त्याचा इफेक्ट आहे, बरोबर ना, त्या फोर्सेसचा असा विचार केला की त्या मॉलिक्यूलला फोर्स आहे आणि त्या फोर्सचा परिणाम कुठपर्यंत आहे, इफेक्ट कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत तो काम करू शकतो, तिथपर्यंत ते मॅक्झिमम डिस्टन्स जे असेल त्याला म्हणायचं रेंज. काय म्हणायचं, रेंज म्हणायचं. लक्षात घ्या. मग आता पुढे अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, तो बी महत्त्वाचा आहेच. पुढे आहे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. काय स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. व्हॉट इज द स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, स्पेअरचं लक्ष आहे. स्पेअर म्हणजे काय, काहीतरी गोल 3 डायमेन्शन, आणि इन्फ्लुएन्स म्हणजे काय, त्याचा कुठपर्यंत तरी प्रभाव आहे. व्हॉट इज द स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. मग स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय की जिथपर्यंत तुमच्या काय त्या फोर्सेसचं इफेक्ट आहे. मग असा विचार करा, समजा इथपर्यंत फोर्सेसचा इफेक्ट आहे, अजून कुठं कुठे इथपर्यंत असेल, अजून कुठं असेल इथपर्यंत असेल, अजून कुठं इथपर्यंत 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 सगळीकडे असेल. अशा प्रकारे अजून इकडे बी असेल इतक्या अंतरावर, पलीकडे बी इतक्या अंतरावर, सगळ्या ऑल पॉसिबल डायरेक्शननी आर इतक्या डिस्टन्सवरती त्याचा इफेक्ट असेल, असा आपण विचार करतो थोडक्यामध्ये. त्याला आपण काय म्हणणार, एक स्पेअर आपल्याला मिळतो. मग कशाचं मिळतो, त्या मॉलिक्यूलचं इन्फ्लुएन्स, त्या मॉलिक्यूलच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचं जे काही इन्फ्लुएन्स आहे ते कुठपर्यंत आहे, ते कुठपर्यंत आहे याचं काय मिळतं आपल्याला लक्षात घ्या. तर याचा जो काही आपल्याला त्याला स्पेअर मिळतो आणि तो स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण त्याला. मग काय आहे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. द स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इट इज नथिंग बट द इमॅजिनरी स्पेअर, द इमॅजिनरी स्पेअर ड्रॉन अराउंड दी. लक्षात घेऊ शकता, तुम्ही लिहू शकता किंवा पुस्तकामध्ये तुम्हाला सापडेल, तुम्ही वाचू शकता. द स्पेअर, द इमॅजिनरी स्पेअर ड्रॉन अराउंड दी मॉलिक्यूल ऑफ अ लिक्विड. लिक्विडच्या मॉलिक्यूलच्या भोवती काय केलं आहे, अशा प्रकारचं एक स्पेअर ड्रॉ केलेलं आहे.
स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आपल्याला लक्षात घ्यायचे, बरोबर आहे ना. एक स्पिअर ड्रॉ केलेला आहे, तो स्पिअर कशा प्रकारचा आहे, काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये स्पिअर ड्रॉ करायचा म्हणजे त्याला रेडियस लागते, लक्षात घ्या. मग दोन महत्वाचे मुद्दे बघा. ड्रॉन अ इमॅजिनरी स्पिअर अराउंड दी मॉलिक्यूल, कन्सिडर मॉलिक्यूल ॲज अ सेंटर अँड रेंज ॲज अ रेडियस. आपण काय करू, जी काय रेंज आहे त्याला रेडियस मानू आणि त्या मॉलिक्यूल जो आहे त्याला सेंटर मानू आणि अशा प्रकारे काय करू, एक इमॅजिनरी स्पिअर त्याच्या भोवती दाखवू. काय होईल, इमॅजिनरी जर स्पिअर आपण दाखवलास तर आपल्याला असं जाणवेल की हे जे आहे हे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्याचं, बरोबर ना. तिथपर्यंत इफेक्टिव्ह आहे. मग एकाच डायरेक्शनने आहे का, तर पूर्ण स्पिअर, पूर्ण जसं काय स्पिअर आहे 3 डायमेन्शन, तिथपर्यंत फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन इफेक्टिव्ह आहे. आणि त्याला जे इमॅजिनरी आपण जे काही स्पिअर आपण दाखवतो, जनरली आपल्याला दिसत नाही आहे, पण आपण काय करतो, इमॅजिन करतो. मग इमॅजिनरी स्पिअर आपण ड्रॉ करतो तर ते स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स त्याला आपण म्हणतो. काय म्हणतो आपण, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. तर तसा जर विचार जर आपण केला तरी रेंज किती असते फॉर लिक्विड आणि फॉर लिक्विड अँड गॅसेसचा जर आपण विचार केला, एक रफ आपण अंदाज जर घेतला तर याच्यामध्ये जी काही रेंज आहे ना, ती रेंज अप्रॉक्सिमेटली 10⁻⁻19 मीटर म्हणजे नॅनोमीटर इतकी कमी असते, बरोबर ना. ही डिस्टन्स रेंज आपण जे काय म्हणतो, एखादा फोर्स किती ॲक्ट होतो, किती डिस्टन्सवरती इफेक्टिव्ह असू शकतो, ते अंदाजित एक नॅनोमीटरच्या स्वरूपात असतो. मग कधी कधी अजून काही वेगवेगळे नॅनोमीटर येऊ शकतात, पण नॅनोमीटरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला असं ती रेंज आहे ती पाहायला मिळेल. का तर रेंज ही डिस्टन्स आहे, हे आपल्याला अंडरस्टँड करता येतं, लक्षात घ्या. मग हे झाले काय बेसिक पार्ट, ह्या बेसिक कन्सेप्टनुसार आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग करता येईल. आता पहा, आपण येऊया सरफेस टेन्शनकडं. आधी रफ आपण विचार करूया सरफेस टेन्शन काय असू शकतंय आणि त्यानंतर आपण त्याला सायंटिफिक मेथडनं सरफेस टेन्शन नेमकं काय ह्याचा विचार. पण पहा, समजा आपल्याला सरफेस टेन्शन हा कन्सेप्ट समजून घ्यायचा. हेडिंग टाका सरफेस टेन्शन. टू अंडरस्टँड द सरफेस टेन्शन, जनरली बऱ्याच वेळेस आपण लिक्विडचा विचार करूया. आधी सगळ्यात लक्षात घ्या, लिक्विड आपल्याला खूप महत्त्वाचं आहे या सरफेस टेन्शनसाठी. आणि काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन. मग एक्झाम्पल सांगितल्यानंतर तुम्हाला काय होईल, त्याची आयडिया येऊन जाईल. मग सरफेस टेन्शन आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे, तर सरफेस टेन्शन नेमकं काय आहे, बरोबर आहे ना. आपण सरफेस टेन्शन टी या लिटरने दाखवतो किंवा कधी ST दाखवतो, कधी टीने आपण नोट करू शकतो. त्याचं युनिट काय, त्याचं डायमेन्शन काय, ते कोणत्या प्रकारची क्वांटिटी आहे, वेक्टर आहे का स्केलर आहे, हे सगळं आपल्याला लक्षात घेता येईल पुढे. मग पहा, समजा बघा सरफेस टेन्शन अंडरस्टँड करायचं. समजा आपल्याकडे एखादं तलाव, असा विचार कर, तलाव आहे किंवा एखादं भांडं आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे आणि त्याचा जो सरफेस आहे, जो अप्पर सरफेस जो आपण त्याचा स्टडी करतो, तो जो काय मेम्ब्रेन वाटतो आपल्याला, एक पडदा असल्यासारखं वाटतो, बरोबर ना. आणि त्या पडदा काय झालेला असतो, असं ताणल्यासारखं आपल्याला जाणवतो, स्ट्रेच मेम्ब्रेन आपल्याला वाटतो. तुम्ही काय करा, ग्लासमध्ये पाणी घ्या किंवा एखाद्या पॉटमध्ये कशात तरी पाणी घेऊन पहा आणि त्या पाण्याचं सरफेसचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन करत असताना तो सरफेस स्ट्रेच केलेला आहे, कुठंतरी असं ताणलाय असं आपल्याला वाटतं, त्याच्यावर ताण आलाय असं वाटतं. म्हणून आपण त्या सरफेसवरती जो काही ताण येतोय त्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो, लक्षात घ्या. मग कुठेही समजा तुम्ही कुठेही बघा, लक्षात घ्या, असं नाही की ग्लासमध्ये, डॅममध्ये बघा, तलावात बघा, विहिरीत पहा, समुद्रामध्ये पहा, कुठेही आपल्याला जाणवते. कोणत्याही प्रकारचं लिक्विड तुम्ही घ्या आणि ते लिक्विडच्या सरफेसवरती एक प्रकारचा कुठंतरी टेन्शन आपल्याला पाहायला मिळतं. मग असं का होतं लक्षात घ्या की त्याच्यावरती काय होतं, काहीतरी प्रेशर एक्झर्ट होत असतो, काहीतरी फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट होत असतो. आणि तो फोर्स एक्झर्ट होत असताना पहा तो असं ताणलेला आहे. म्हणजे समजा असं लिक्विड आहे आपल्याकडे, याच्यामध्ये हे लिक्विड आहे बघा, हे लिक्विड भरले, तर काय होतं, अशा प्रकारे हे ताणलंय असं आपल्याला वाटतं, असं ताण आलाय त्याच्यावरती, त्या सरफेसवरती काहीतरी ताण आलाय असं आपल्याला वाटतं. आणि त्या सरफेसवरती ताण येतो, सरफेस टेन्शन त्याला म्हणतो. पण काय होतं याच्यावरती, काय होतं ॲट दॅट सेम टाइम काय होतो, फोर्स एक्झर्ट होतो, लक्षात घ्या. अशा प्रकारे टँजेन्शियली त्या सरफेसला टँजेंट म्हणून काय होत असतो. मग व्हेन द टँजेन्शियल फोर्स एक्झर्टेड ऑन सच अ सरफेस ऑफ लिक्विड,
बरोबर. सच सरफेस ऑफ लिक्विड द सरफेस गेट स्ट्रेच किंवा लुक लाईक्स अ स्ट्रेच मेम्ब्रेन. द सरफेस लुक लाईक्स अ स्ट्रेच मेम्ब्रेन अँड दिस इज नोन ॲज अ सरफेस टेन्शन. बरोबर ना. आपण काय करतो, टँजेन्शियल फोर्स एक्झर्ट होतो आणि तो ॲटोमॅटिकली होतो, त्या करायची गरज नाही. तो ॲटमॉस्फिअरच्या कंडिशननुसार तो ॲटोमॅटिक होतो, लक्षात घ्या. आणि ॲटमॉस्फिअरची जशी कंडिशन असेल तसा अप्लाय केलेला फोर्स काय होतो, बदलतो आणि त्याचप्रमाणे काय होतं, टेन्शन बदलतं. मग टेम्परेचरचा इफेक्ट होऊ शकतो. अजून ॲटमॉस्फिअरच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. बरोबर. टेम्परेचरचा किंवा अजून काही वाइंड असेल किंवा समथिंग एल्स जे ॲटमॉस्फिअरमध्ये चेंजेस घडून येतील त्याचा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. ग्रॅव्हिटीचा परिणाम होऊ शकतो सरफेस टेन्शनवरती. बरोबर ना. वेगवेगळ्या पॉईंटचा आपण जर विचार केला तर त्याचा परिणाम त्या सरफेस टेन्शनवरती होतो. पण सगळ्यात महत्त्वाचा इतका परिणाम वगैरे पाहण्याआधी आपलं सरफेस टेन्शन लक्षात. मग टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होतो आणि तो मेम्ब्रेन कसा वाटतो, एक ॲज अ स्ट्रेच मेम्ब्रेन वाटतो. म्हणूनच आपण तिथं सरफेस टेन्शन तयार झालंय असं आपण तिथं ऑब्झर्वेशन करू शकतो. हे सांगण्याचा भाग झाला. डोळ्याने आपण त्याला ऑब्झर्वेशन करू शकतो. पण काय होतं नेमकं त्याच्यामध्ये, असं होतं द टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग ऑन अन इमॅजिनरी लाईन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. बघा वाक्य कसं आहे. अ टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग ऑन अ इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. काय केलं, समजा असं मानलं आपण सरफेस आहे आणि त्या सरफेसवरती एक लाईन दाखवली, एक इमॅजिनरी लाईन. ड्रॉ तर करता येत नाही वॉटरच्या सरफेसवरती, नाही. एक इमॅजिनरी लाईन मानली तर त्या इमॅजिनरी लाईनवरती काय होतो, ॲट अ राईट अँगल, ते बी महत्त्वाचं. ॲट अ राईट अँगल टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होतो, एक्झर्ट होतो, त्याच्यावरती अप्लाय होतो. आणि असा प्रकार जर झाला तर काय होतं, तिथं सडनली टेन्शन तयार होतं. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, सरफेस टेन्शन म्हणतो. मग जर सांगायचं झालं थोडं डायग्रामॅटिकली जर अंडरस्टँड आपण केलं तर काय मिळतं आपल्याला ते आपण लक्षात घेऊ. समजा असं गृहीत धरा की हा जो काय आहे हा आपल्या लिक्विडचा सरफेस आहे. हे लिक्विड आहे असं मान. आणि या लिक्विडचा काय हा अशा प्रकारचा एक सेफ सरफेस आहे, काय असेल ते असू द्या. याच्यावरती काय केली आपण, एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. बरोबर. वी हॅव टू ड्रॉ अन इमॅजिनरी लाईन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. लिक्विडचा सरफेस कोणता, वरचा आहे. आणि असं वेळ लागत नाही की आपण समजा त्याच्यामध्ये पाणी टाकलं एखाद्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये, मग वाट पाहावं लागते, हा आलं आता सरफेस टेन्शन जवळ आले तयार होते, असं नाही ना. ते पाणी ओतलं काय होतं, त्याची लेवल काय होते, जे काय बरोबर त्याची वेव्ह तयार होत असते पाणी वाचल्यानंतर, ती वेव्ह काय होते नंतर सायलेंट होते आणि त्याची लेवल एकदम अशा प्रकारे एक लेअरला एक क्लिअर लेवल येऊन जाते, हॉरिझॉन्टल लेवल होते. मग ती हॉरिझॉन्टल लेवल काय होते तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये असलेला जो फोर्स, प्रेशर जो आहे, ग्रॅव्हिटी जी आहे, या सगळ्यांचा परिणाम त्या सरफेस टेन्शन तयार होण्यावरती असतो. आणि एकदा सरफेस टेन्शन तयार झालं, जितकं सरफेस टेन्शन जास्त असेल तितकी काय होती, त्या पाण्याची वेव्ह स्टॉप होती, कमी होते. पाहिलं असेल तुम्ही समुद्रामध्ये बऱ्याच वेळेस सरफेस टेन्शन जर जास्त असलं तर सी वेव्ज आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि सरफेस टेन्शन कमी झालं की सी वेव्ह काय होतात, जास्त दिसतात, लक्षात घ्या. बरोबर. मग त्याच्यामध्ये बरेच काही कारणं आहेत. जर लाटा किंवा समुद्रामध्ये जर समजा वादळ किंवा मोठमोठ्या सी वेव्ज जर पाहायला मिळाल्या, त्या कमी करण्यासाठी सुद्धा काही कारणं, काही त्याच्यावरती उपाय केले जातात, ते आपण नंतर लक्षात घेणारच आहोत. तर ठीक आहे, सरफेस टेन्शन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग काय केलं आपण, फ्री सरफेसवरती एक इमॅजिनरी लाईन गृहीत धरली आणि त्याच्यावरती काय केलं, एक फोर्स टँजेन्शियली एक्झर्ट केला. आणि तो टँजेन्शियली एक्झर्ट करून कसा आहे, ॲट अ राईट अँगल, म्हणजे 90 डिग्रीमध्ये तो आहे, राईट अँगल आहे, काटकोनात आहे. कसा, त्या लाईनला. मग फोर्स कसा असेल, असा असेल. टँजेन्शियल कुणाला, त्या सरफेसला. टँजेंटचं तुम्हाला माहितीच आहे. टँजेंट म्हणजे काय करतोय, त्याला स्पर्श करून जातो. टँजेंट म्हणजे काय करतोय, स्पर्श करून जातोय. कशाला, सरफेस ऑफ द लिक्विडला. तो आहे. दुसऱ्या बाजूला काय, तो त्या लाईन जी काही ड्रॉ केली आहे त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. असा नसणार फोर्स. समजा तुम्ही लाईन अशी ड्रॉ केली, फोर्स बी असा असेल, असं होणार नाही. फोर्स कसा असेल, राईट अँगलमध्येच असेल फोर्स. बरोबर ना. मग द फोर्स एक्झर्टेड ऑन द फ्री सरफेस ऑफ द लाईन, इमॅजिनरी लाईन ॲट अ राईट अँगल. आणि त्याच वेळेस काय होतं, सरफेस टेन्शन डेव्हलप होतं. लक्षात घ्या, वेगळं काही नाही. बरोबर ना. मग अशा प्रकारे इथं बी असं समजा फोर्स डेव्हलप झाला आणि तो सगळा कसा आहे, राईट अँगलमध्ये.
कसा आहे लक्षात घ्या, राईट अँगलमध्ये. हे जो काय हा फोर्स आहे अप्लाय झालेला, आणि सपोज ही एक लेंथ आहे एल, एल इज अ लेंथ आहे. आपण काय सांगतो बघा, आता मग डेफिनेशन कशी तयार होते सरफेस टेन्शनची ते आपण लक्षात घ्यायचं. द फोर्स exerted on the line drawn on the free surface of liquid. The force exerted on the line drawn on the free surface of liquid at right angle due to the force exerted on a line drawn on the free surface of liquid comma due to the tension produced on free surface of liquid known as a surface tension. मग सरफेस टेन्शन बरोबर काय, तर फोर्स अपॉन लेंथ. किती फोर्स ऍक्ट होतो, एफ. कशाच्या विथ रिस्पेक्ट टू, त्या लेंथच्या. लेंथ कशाची, एक इमॅजिनरी लाईन कुठे ड्रॉ केली, फ्री सरफेस ऑफ लिक्विडला, बरोबर ना, एक इमॅजिनरी लाईन. मग आता एकच लाईन खूप झाली, लक्षात घ्या. बघा तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल एक विचार करूया की पाण्यावरती समजा तुम्ही असे कधी काठी ठेवली असं विचार करा, ती एक लाईन आहे असं मानलं तरी चालेल. त्यावेळेस काय होतं, ते वॉटर ताणलेलं दिसतं तुम्हाला. पाणी कसं होतं, असं ताण आल्यासारखं दिसतं तुम्हाला त्याच्यावरती. तुम्ही घरी गेल्यावर ऑब्झर्वेशन करू शकता. ती लाईनच एक लाईन आहे पण आपल्याला दिसत नाही. कन्सेप्च्युअली विचार केला त्याच्यावरती एक लाईन गृहीत धरली, आणि त्या लाईनमुळं काय होतंय, तो फोर्स असा टँजेन्शियली एक्झर्ट होतोय, आणि टँजेन्शियली एक्झर्ट झाल्यावरती अशा प्रकारे तुम्हाला त्या वॉटरच्या सरफेसवरती एक टेन्शन आलेलं दिसतं. आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये पाहू शकतो, लक्षात घ्या आपण. आणि टेन्शन जर नसतं तर ती लेवल जी ना एकदम आपण त्याला प्लेन लेवल म्हणतो, त्या वॉटरची किंवा त्या लिक्विडची प्लेन लेवल तुम्हाला दिसली नसते. टेन्शन आहे म्हणून ते वॉटर कसं दिसते, एकदम प्लेन लेवल. पाहिलं असेल तुम्ही समजा तलावातलं विहिरीतलं पाणी असं स्टील एक लेअर तुम्हाला दिसतो. जर टेन्शन नसतं तर ते काय झालं असतं, कसंही कुठं इथं गेलं असतं, बरोबर ना. टेन्शन आहे म्हणून एका लेवलला आहे ते. तर जे काय टेन्शन तयार होतं त्या सरफेसवरती त्याला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. म्हणून सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, फोर्स exerted on the free surface of a line on the free surface of liquid at right angle. मग हे मिळतं F upon L. What is the unit of tension? SI unit of surface tension. Surface tension is सांगा काय, न्यूटन पर मीटर. लक्षात घ्या. किंवा त्याला आपण CGS युनिट डाइन पर सेंटीमीटर हे बी आपण सांगू शकतो. मग हे झालं सरफेस टेन्शनच्या बाबतीमध्ये. मग एक बाब महत्वाची आहे, पुढे सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनचं काय रिलेशन आहे. आधी सरफेस एनर्जी काय हे बी आपल्याला लक्षात घ्यायचं. पुढे तुम्ही हेडिंग टाकू शकता, रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. surface energy and surface tension. What is a surface energy? तो म्हणता की सरफेस आणि एनर्जी एकदम तसंच आहे. सरफेस आणि एनर्जी हे शब्द जे काय आहे, पहा आपण बराचसा विचार करतो की त्या सरफेसला असलेला जो काय मॉलिक्यूल आहे, विचार करा थोडासा वाक्याचा. The molecules on the surface of liquid, which are trying to goes inside the liquid. ते काय करत असतात, दाबते ना खाली, ताण येतोय. म्हणजे काय होतंय, त्या सरफेसला असलेले लिक्विडचे जे काय मॉलिक्युल्स आहेत ते खाली जाण्याचा प्रयत्न करतात. हे इथे असे मॉलिक्यूल आहे, हे काय करतात, खाली जाण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या. मग मला सांगा, वरून जर ताण आला आणि हे जर खाली गेले तर काय होतं, त्या सेम टायमाला आतमध्ये असलेले मॉलिक्यूल काय करतात, वर येण्याचा प्रयत्न करतात.
का तर आपल्याला माहितीच आहे जागा पुरणार आहे का व्हॉल्यूम त्याचं. वरचे मॉलिक्यूल जर खाली जाण्याचा प्रयत्न करतात खालचे काय होणार ऑटोमॅटिकली वर जाणार आहेत लक्षात घ्या. मग अशा वेळेस द मॉलिक्युल्स आर इनसाइड द लिक्विड आर ट्राइंग टू रीचेस ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. द एनर्जी इज रिक्वायर्ड. बघा कशाला लागते एनर्जी. द एनर्जी रिक्वायर्ड टू द सच अ मॉलिक्युल्स द मॉलिक्युल्स आर ट्राइंग टू रीच ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. कुठं आहेत ते इनसाइड द लिक्विड. मग इथं मॉलिक्युल आहे इथं मॉलिक्युल आहे. हे मॉलिक्युल काय करतात या सरफेसवरती येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच काय असते सरफेस एनर्जी असते. म्हणजेच आपण काय सांगतो दुसऱ्या बाजूमध्ये जर विचार आपण केला ती जी काय एनर्जी आहे याचा अर्थ काय होतोय फोर्स अप्लाय. मग तुम्ही जो वरून वरच्या साईडने जो फोर्स अप्लाय करताय सिमिलरली तितकाच फोर्स खालच्या बाजूने सुद्धा अप्लाय होईल का नाही. आणि जर नाही झाला तर ती लेवल जुळेल का नाही. लक्षात घ्या आपल्याला माहितीच आहे ऍक्शन आणि रिॲक्शन कन्सेप्टनुसार तुम्ही वरून जितका दाब देताय तितकाच प्रेशर काय होतं खालच्या साईडने एक्झर्ट होतोय. आणि असं नाही झालं तर काय होईल ते पाणी ते काय ते लिक्विड टाकलेलं खालीच जाईल कुठंतरी. याचा अर्थ काय होतोय कुठंच काही बॅलन्सिंग होणार नाहीये प्रॉब्लेम तयार होईल. लक्षात घ्या काहीच नाही आपल्याला काही समजणारच नाही काय लक्षात घ्यायचं. मग सेम टाइमाला असं होतंय की अशी लेवल जर तयार झाली सरफेसची त्याचा अर्थ असा होतोय वरून इतका फोर्स दाबतोय त्याला अप्लाय केला आपण फोर्स मग याचा अर्थ ती जागेवरती थांबतोय. म्हणजे काय झालं खालच्या साईडने सुद्धा तितकाच त्याला फोर्स फेस करतोय त्याला बॅलन्स करतोय. लक्षात घ्या म्हणून तर ती लेवल झाली. मग यावेळेस असंच होतं वरच्या टेन्शनमुळं किंवा सरफेस टेन्शनमुळं किंवा फोर्समुळं हे मॉलिक्युल काय करतात आत येण्याचा प्रयत्न करत असतात असं आपल्याला तिचं इमॅजिन आहे जाणवतं. आणि त्या टायमाला त्याच्या इनसाइडमध्ये असलेले वॉटर मॉलिक्युल सुद्धा काय करतात ट्राईंग टू कम्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. आणि त्या टायमाला जे काही वर्क डन होते म्हणजे काहीतरी काम घडते ना. जर इतका फोर्स अप्लाय केला इथून इथपर्यंत मॉलिक्यूल गेला म्हणजे बघा लक्षात घ्या फोर्स अप्लाय केला आणि त्या मॉलिक्यूलचं डिस्प्लेसमेंट एवढं झालं इथून इथपर्यंत गेला तो बरोबर आहे. तो मॉलिक्यूल इथून इथपर्यंत गेला मग एवढं वर्क डन जर त्या मॉलिक्यूलचं झालं असेल असे अनेक मॉलिक्यूल आहेत सगळ्यांचा जर विचार आपण केला तर आपल्याला काय मिळणार आहे तर ते वर्क डन आपल्याला मिळून जाईल बरोबर आहे ना. आपण त्याला DW लक्षात घेऊया. मग ते वर्क डन आपल्याला मिळतं आणि बेसिकली आपल्याला माहितीच आहे द वर्क डन विच इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आणि या ठिकाणी काय आहे ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय सरफेस एनर्जी. काय इथं तीच पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड बरोबर ना स्टोअर केलेली आहे. याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे. पण काय होतं जेव्हा वरचा फोर्स अप्लाय होतो तेव्हा खाली सुद्धा ते काय होतं ते फोर्स ऍक्ट होतो आणि इथालचे मॉलिक्यूल इथे येतात बरोबर वरून बॅलन्सिंग होतं. लक्षात घ्या. मग अशा प्रकारचे इथालचे मॉलिक्यूल इकडे ओढले जातात इकडचे मॉलिक्यूल इकडे ओढले जातात बॅलन्सिंग लेवल तयार होते आणि हे मॉलिक्यूल वर येण्यासाठी जी काही एनर्जी लागते तिला आपण मग काय लक्षात ठेवायचं सरफेसचं मिनिंग द एनर्जी रिक्वायर्ड टू द सच मॉलिक्यूल्स विच आर इनसाइड द लिक्विड आर ट्राइंग टू कम्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे ज्या मॉलिक्यूलला सरफेसवर येण्यासाठी जी एनर्जी लागते ती सरफेस एनर्जी असते. ओके त्यासाठी आपल्याला सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीचं सुद्धा आपल्याला एक रिलेशन लक्षात घ्यायचं. सोपं रिलेशन आहे एवढं काही अवघड नाही लक्षात घ्या. मग टेन्शन आणि सरफेस एनर्जीचं रिलेशन आपण मांडतो लक्षात घ्या त्यावेळेस आपल्याला त्याचा जो काही एरिया आहे त्या एरियाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. नुसता एका लाईनचा विचार करून चालत नाहीये. मग आपण काय करतोय त्या पूर्ण सरफेस एरिया जो काय आहे त्या एरियावरती ते टेन्शन आहे आणि त्याच्यावरती काय होत आहे ती एनर्जी एक्झर्ट होत आहे. लक्षात घ्या हे आपल्याला लक्षात घ्यायचं. मग जे काही सरफेस टेन्शन जे आपल्याला मिळतं तर सरफेस टेन्शन जे आहे सरफेस एनर्जी पर युनिट एरिया हे रिलेशन आपल्याला मिळतं. काय मिळतं सरफेस टेन्शन किती मिळतं नेमकं अकॉर्डिंग टू द एनर्जी किंवा एनर्जी किती मिळते. एनर्जी DW या अक्षराने दाखवलेली T इंटू DA किंवा A. कधी आपण A लिहितो कधी DA लिहितो कधी तो चेंज इन एरिया जो काय आहे तो एरिया आपल्याला आणि तो एरिया वॅरीज विथ द डिफरंट टाइप्स ऑफ द शेप ऑफ द लिक्विड. जे जसं लिक्विड असेल समजा आपल्याकडं काय आहे एक स्पेरिकल नेचर आहे ड्रॉप आहे ड्रॉपचा एरिया वेगळा एक बबल आहे बबलचा एरिया वेगळा एक आपल्याकडं रेक्टँग्युलर एक फिल्म आहे पडदा आहे त्याच्यामध्ये लिक्विड आहे त्याचा पुन्हा एरिया वेगळा. हा एरिया काय होतोय चेंजेबल आहे हा वेगवेगळा असू शकतो लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण असं बी रिलेशन मिळतं सरफेस एनर्जी इज इक्वल टू एरिया इंटू सरफेस
टेन्शन, किंवा आपण असंही रिलेशन आपल्याला मिळतं, सरफेस एनर्जी अपॉन सरफेस टेन्शन इज इक्वल टू चेंज इन एरिया. आमचा रेशो एवढा मिळू शकतो. म्हणजे आपण फॉर्म्युला चेंज करू शकतो, जसा पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे तो फॉर्म्युला आपल्याला चेंज करता येतो. आता एनर्जीचं युनिट काय आहे, आता हे इथं काय सांगायला मिळालं तुम्हाला, ऐकायला म्हणजे सांगता येईल तुम्हाला. आपण सांगितलं होतं की सरफेस टेन्शन काय, फोर्स अपॉन लेंथ, बरोबर की न्यूटन पर मीटर आहे. इथं काय सांगतो, इथं सरफेस टेन्शन कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, बरोबर की नाही. सरफेस टेन्शन कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. याचा अर्थ, याचं युनिट काय जूल आणि याचं काय मीटर स्क्वेअर. म्हणजे एक अजून तुमच्या लक्षात येईल, जूल पर मीटर स्क्वेअर इज ऑल्सो युनिट ऑफ सरफेस टेन्शन, बरोबर ना. मग सरफेस टेन्शनचं अजून एक युनिट तुम्ही लिहू शकता, युनिट ऑफ सरफेस टेन्शन. तुम्ही ते दोन्ही युनिट सांगू शकता. पहिलं कोणतं आहे, न्यूटन पर मीटर आणि दुसरं आहे जूल पर मीटर स्क्वेअर, किंवा डाइन पर सेंटीमीटर, किंवा अर्क पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, तर हे सुद्धा युनिट तुम्हाला लक्षात घेता येतील, हे सुद्धा युनिट तुम्हाला सांगता येतात, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हे झालं रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, कुठे कुठे सरफेस टेन्शन आपल्याला पाहायला मिळेल. द सरफेस टेन्शन इज ऑलवेज एक्झर्टेड इन अवर डेली लाईफ. आपल्याला सारखं त्याचा संबंध येतोय, पण आपल्याला काय जाणवत नाही की द सरफेस टेन्शन आहे. सारखा त्याचा परिणाम आपल्या आसपास घडून येतोय. सरफेस टेन्शन सारखा आपल्या आसपास कुठे ना कुठेतरी आहे असं सरफेस टेन्शन. मग नेमकं काय सांगता येईल आपल्याला, सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय. तर सरफेस टेन्शन आपण बघितलं, पण कुठे ॲप्लिकेबल असतं याचा अर्थ, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहे सांगा बरं. ॲप्लिकेशन्स ऑफ द सरफेस टेन्शन कुठं कुठं अप्लाय होतं एखादं ॲप्लिकेशन. तर ॲप्लिकेशन्स आपल्याला लक्षात यायचं. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे नंबर वन ॲप्लिकेशन, की आपला सुरुवातच लक्षात घेऊया की आपण टूथब्रश, बरोबर ना, टूथपेस्ट आणि ब्रश आपण सकाळी करतो, लक्षात घ्या. इन सच अ पेस्ट देर इज अ सम टाईप ऑफ सोप. काय असते त्या पेस्टमध्ये, सम टाईप ऑफ सोप असते, लक्षात घ्या. आणि ती सोप आपण जर केलं तर त्याचे जे बबल्स आहेत ते आपल्या माउथमध्ये स्प्रेड होतात. याचा अर्थ त्याच्यामध्ये असलेली एक पर्टिक्युलर सोप काय करते, लिक्विड और वॉटर इन आवर माउथ, बरोबर, डिक्रीजेस सरफेस टेन्शन. म्हणजे ती सोप काय करते, डिक्रीजेस द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड इन आवर माउथ. जे वॉटर आपल्या तोंडामध्ये आहे त्याचं सरफेस टेन्शन कमी करते. मग सरफेस टेन्शन कमी जर केले तर काय होतं, आपले दात किंवा आपण जे माउथ म्हणतोय ते स्वच्छ होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते, लक्षात. मग एक मुद्दा असा आपल्याला जाणवतो की आपण पाण्याचं सरफेस टेन्शन किंवा वॉटरचं सरफेस टेन्शनचा मुद्दा जर घेतला, ते जर कमी करायचं असेल आपल्याला तर आपण काय करतोय, त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करतो. म्हणजे आपण पेस्ट ॲड केली आणि पेस्ट ॲड केलं काय झालं, त्याचं सरफेस टेन्शन कमी झालं. मग रेग्युलर जर आपण असा विचार जर केला, लक्षात घ्या, सरफेस टेन्शनचा कन्सेप्ट आपण समजून घेत असताना सरफेस टेन्शन जर एखाद्या लिक्विडचं किंवा वॉटरचं जर आपण अंडरस्टँडिंग केलं तर ते आपल्याला लक्षात घेता येईलच समजा. मग सरफेस टेन्शनचा जर विचार जर आपण केला तर सगळ्यात जर आपण विचार करूया लिक्विडचा, वेगवेगळ्या लिक्विडच्या स्वरूपामध्ये असेल किंवा काय असेल, सगळ्यात कमी असं सरफेस टेन्शन कुणाचं असतं आणि सगळ्यात जास्त असं सरफेस टेन्शन कुणाचं असतं, असं काही लिक्विडचा विचार आपण लक्षात घेऊया. तर कार्बन डायऑक्साईड लिक्विडच्या स्वरूपात जर असेल, बरोबर ना, त्याचं सगळ्यात कमी असं सरफेस टेन्शन असतं कार्बन डायऑक्साईड, CO2, बरोबर ना. CO2 त्याचं जे सरफेस टेन्शन आहे, एक अप्रॉक्सिमेटली तुम्हाला व्हॅल्यू मी सांगतो, ती आहे 0.016 समथिंग न्यूटन पर मीटर. 0.0016 असं 0.0016 न्यूटन पर मीटर अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला मिळते, लक्षात घ्या, न्यूटन पर मीटरमध्ये. आणि सगळ्यात जास्त कुणाचं आहे, बरोबर ना, सगळ्यात जास्त जर कुणाचं असेल तर ते आहे मर्क्युरीचं. कशाचं,
सगळ्यात जास्त मर्क्युरीचं. तुम्ही पाहिलं मर्क्युरी जर आपण असं सोडलं ना तर तो एक लिक्विड आहे असं वाटतच नाही, काहीतरी ऑब्जेक्ट आहे. असं जर टाकला आपण या फरशीवरती तर तो लगेच पुढे पळतोय, लक्षात घ्या. बरोबर आहे ना, तसं स्पीड होऊ शकतो पण. मग त्याचं सगळ्यात त्याच्यापेक्षा आपण लक्षात घ्यायचं सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन कुठं राहतं तर मर्क्युरीचं असतं. सगळ्यात कमी कुठं असतं लिक्विड कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आपल्या लिक्विडच्या स्वरूपात पाहायला मिळतो. कुठं तर तो वेगवेगळ्या कोल्ड ड्रिंक्समध्ये असतो लिक्विडच्या स्वरूपात. आणि आपण जर त्याला सेक केलं तर तो पुन्हा गॅसेसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो, ते आपल्याला माहितीच आहे. हे झालं. अल्कोहोलचा जो काय आहे तो कार्बन डायऑक्साईडच्या पेक्षा थोडा जास्त राहतो. आणि दुसरा अजून मुद्दा आपण विचार केला वॉटरचा रेग्युलर या दोन्हींच्या मध्ये असतो. पण वॉटरचा बदलू शकतो, आपल्याला पाहिजे तसं आपण त्याला चेंज करू शकतो. पण त्यासाठीच आपण एक्झाम्पल सांगितलं, द सरफेस टेन्शन विच इज एक्झर्टेड इन अवर माउथ. बरोबर, जे लिक्विड आपल्या माउथमध्ये आहे, जे वॉटर आहे त्याच्यावर सरफेस टेन्शन ते आपल्याला कमी करायचं असेल तर आपण काय करतो, पेस्ट यूज करतो. आणि त्या पेस्टमध्ये एक प्रकारचा सोप असतो, लक्षात घ्या. किंवा आपण हे बी पाहतो, आपण शेविंग करत असताना जो काय आपण फेस आपण करतो, लक्षात घ्या, दाढी करत असताना त्याच्यामध्ये जे काही सोप असतो तो सुद्धा लोअर द सरफेस टेन्शन ऑफ सच अ वॉटर किंवा लिक्विडचं सरफेस टेन्शन कमी करण्यासाठी आपण तिचा विचार करतो त्याचा. दुसऱ्या बाजूला बाय ॲडिंग द डिटर्जंट इन वॉटर इट लोअर्स द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. ही सुद्धा ॲप्लिकेशनच आहे. ॲडिंग द डिटर्जंट, बघा, ॲडिंग द डिटर्जंट इन द वॉटर इट लोअर्स द सरफेस टेन्शन. मग काय मुद्दा असेल, तुम्ही असा विचार करा, त्या ॲडिंग द सम इम्प्युरिटी, काहीतरी इम्प्युरिटी ॲड केली आपण, म्हणजे डिटर्जंट ॲड केलं. आणि डिटर्जंट ॲड करत असताना थोडासा मुद्दा इथं आपल्याला थोडा दोन पार्टमध्ये लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही जे सबस्टन्स ॲड करताय द सबस्टन्स मे बी सॉल्युबल ऑर मे बी इनसॉल्युबल. ते सॉल्युबल असू शकतं किंवा नसू शकतं, लक्षात घ्या. मग एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ज्यावेळेस आपण डिटर्जंट ॲड करतो तर डिटर्जंट कसा आहे, डिटर्जंट सॉल्युबल आहे की इनसॉल्युबल आहे, इनसॉल्युबल आहे, लक्षात घ्या. तुम्ही बारकाईने त्याचं निरीक्षण करा, बरोबर ना. तुम्ही असं बारीक निरीक्षण करा, त्याच्यामध्ये एक बाब तुम्हाला लक्षात येते, तो सॉल्युबल नाही, इनसॉल्युबल आहे. आणि इनसॉल्युबल जो काही सबस्टन्स आहे तो जर ज्याचं सरफेस टेन्शन तुम्हाला चेंज करायचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲड केला तर त्याचं सरफेस टेन्शन कमी होतं, वाढत नाही. आणि कमी झाल्यावरती काय होतं, द वॉटर, बरोबर ना, द वॉटर इझिली पास द पोर्स ऑफ क्लॉथ. पोर्स म्हणजे काय, त्याचे छिद्र असतात कापडाला. आणि ते वॉटर काय होतं, मग असं जर आपण डिटर्जंट टाकलं तर इकडचं पाणी इकडं जातं, इकडचं इकडं जातं, पाण्यात त्या कापडाच्या दोन्ही बाजूला पोर्समधून, त्या होलमधून. आणि काय होतं, मग त्या छिद्रामध्ये असलेला मळ जो आहे, जो काय डर्ट आहे, तो काय होतो, इझिली आपल्याला क्लीन करता येतो. म्हणून अशा प्रकारे आपण डिटर्जंट ॲड करत असतो. डिटर्जंट कम्प्लिटली सोल्युबल नाही आहे, बरं, इनसॉल्युबल आहे. आता तुम्ही म्हणता की सोल्युबलचा एक्झाम्पल सांग. तुम्ही काय करा, साल्ट घ्या, कॉमन साल्ट, आपण जे मीठ यूज करतो, किंवा शुगर घ्या. हे कसे आहेत, टोटली डिझॉल्व आहे, टोटली सोल्युबल आहे. आणि ज्यावेळेस पहा आपण मिठाचा विचार करतो, मीठ जे काय आहे ते मीठ जर पाण्यामध्ये टाकलं तर सरफेस टेन्शन काय होतं, वाढतं, ताण वाढतो, त्या वॉटरवरचा सरफेस टेन्शन वाढतं. मग समजा आपल्याला एखादी गोष्ट चांगली क्लीन नसेल करायची, आपल्याला तिचा जो काय आपल्याला काय करायची, चांगली वॉश नसेल करायची, रबटप आपल्याला यूज करायचं, त्यासाठी काय करू शकतो, आपण पाण्यामध्ये मीठ ॲड करू शकतो. आणि मीठ ॲड केलं तर काय होऊ शकेल, ते कपडे किंवा जे काय पार्ट आपल्याला वॉश करायचा आहे तो काय होणार नाही, क्लीन होणार नाही. मग तुम्हाला मी दुसऱ्या बाजूला एक्झाम्पल सांगेल. आपण कधी कधी कपडे धुत असताना पाण्यामध्ये मीठ टाकतो, मागेही सांगितलं होतं. जनरली आपल्या घरचा जो विषय आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. पाण्यामध्ये मीठ टाकतो आपण बऱ्याच वेळ. कधी टाकतो, ज्यावेळेस आपण नवीन कपडे घेतो आणि त्या नवीन कपड्याचं जर वॉशिंगने जर कलर जात असेल, बरोबर ना, वॉशिंगने जर कलर जात असेल तर कलर न जाऊ देण्यासाठी आपण पाण्यामध्ये मीठ टाकतो. आणि मिठाच्या पाण्यामध्ये ते कपडे जर आपण भिजत जर ठेवले तर लक्षात घ्या, त्या कपड्याचा कलर जात नाही. याचा अर्थ काय होतो, पाणीच काय होत नाही, त्या छिद्रामधून किंवा त्या पोर्समधून त्या कपड्याच्या पास होत नाही, आणि तो कलर काय होतो, मग तसा टिकून राहतो. असं जर आपण काही दिवस मिठाच्या पाण्यामध्ये जर कपडे धुतले नवीन घेतलेले, त्याचा कलर काय होतो, काय होत नाही, निघून जात नाही, तो व्हॅनिश होत नाही. हे बी आपल्याला सांगता येत. मग डिझॉल्व असेल किंवा सोल्युबल असेल
तर सरफेस टेन्शन काय होतं, वाढतं. सरफेस टेन्शन काय होतं, वाढतं, लक्षात घ्या. आणि इनसोल्युबल असेल तर काय होतं, सरफेस टेन्शन कमी होतं. हे आपण 2 मुद्दे सांगितले. सरफेस टेन्शन कमी होतं मी सांगितलं इनसोल्युबल असेल तर. दुसऱ्या बाजूचा विचार करा थोडासा. ज्या वेळेस अजून एक्झाम्पल सांगतो तुम्हाला सरफेस टेन्शनचं, लिहायची गरज नाही, फक्त समजून घ्या काय काय. समुद्रावरती सी वेव्ह, मोठमोठे वेव्ज येतात, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे वेव्ह आल्यानंतर समुद्रावरती काय केलं तर ऑइलची आपण स्प्रे करतो, बरोबर ना. हेलिकॉप्टरनी म्हणा, कशाने तरी विमानाने म्हणा, आपण समुद्राच्या पाण्यावरती काय करतो, ऑइल स्प्रेड करतो. आणि ऑइल स्प्रेड केल्यानंतर काय होतं, तिचे काय, बरोबर ना, अप अँड डाऊन व्हायचं टेन्शन जे काय तुम्हाला म्हणजे हे लक्षात घ्यायचं असेल तर आपण ऑइल स्प्रेड करून त्याप्रमाणे सरफेस टेन्शनला आपण काय करतो, कमी करतो, लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला तुम्हाला हे माहीत असेल की मध्ये मलेरियाचा जो काही आजार यायचा आता अलीकडे जरा कमी आहे वातावरण, पण मलेरिया आजार यायचा. तर कशामुळे व्हायचा, मॉस्किटोमुळे, बरोबर. तुम्हाला ते पूर्ण माहिती आहे मॉस्किटो कोणत्या टाईपचा काय, बरोबर की नाही. ॲनाफिलसचा मॉस्किटो असायचा. आणि त्या मॉस्किटोमुळे काय व्हायचं, तो मॉस्किटो जर आपल्याला चावला, बाईट केलं तर आपल्याला काय व्हायचं, थंडी, ताप वगैरे, मलेरिया असा आजार आपल्याला व्हायचा. मग ते मॉस्किटो कुठं आढळायचे, ऑन द सरफेस ऑफ वॉटर. जिथं जिथं पॉन्ड असतील, जिथं विहिरी असतील, या पॉन्डच्या ठिकाणी, विहिरीच्या ठिकाणी काय व्हायचं, अशा प्रकारे आपल्याला मॉस्किटो त्या ठिकाणी पाहायला मिळेल, बरोबर की नाही. मॉस्किटो आपल्याला पाहायला मिळेल. मग ते मॉस्किटोचे जे एग्ज आहेत, आपण काय करायचो, मॉस्किटोचे एग्ज आपण पाण्यावरती, लक्षात घ्या, पाणी एक तर काय करायचं, पाणी साठवून ठेवायचं नाही, हेच कारण. पण आपल्याला ते नको आहे, आपल्याला सरफेस टेन्शन कमी करायचं. मग तुम्हाला हे बी जाणवलं असेल कुठेतरी म्युन्सिपाल्टीनी किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशननी किंवा ग्रामपंचायतनी जिथं जिथं पाणी असेल त्या पाण्यावरती केरोसिन स्प्रेड केलेलं पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल जुन्या काळात. आता करत नाही समजा, पण पूर्वी करायचे. काय करायचे, ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे डबक्यांमध्ये त्या त्या ठिकाणी काय करायचे, त्या जस्ट वॉटरच्या सरफेसवरती केरोसिन स्प्रेड करायचे. आणि केरोसिन स्प्रेड केल्यानंतर काय व्हायचं, त्या सरफेसची लेवल म्हणजे जी काही टेन्शन आहे ते लोअर व्हायचं, कमी व्हायचं. आणि सरफेसचं टेन्शन कमी झालं की त्याच्यावरती जे फ्लोट करणारे जे एग्ज आहेत सरफेसवरती ते काय करायचे, पाण्यात बुडायचे, बरं. द एग्ज डीप इन टू द इनसाइड द लिक्विड अँड द ब्रीडिंग ऑफ सच अ मॉस्किटोज स्टॉप्ड. काय व्हायची, ती ब्रीडिंग, त्याची उत्पत्ती थांबायची, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे सुद्धा अनेक ठिकाणी आपण सरफेस टेन्शनचा पॉईंट आपण अंडरस्टँड करू शकतो. आता याच्या पुढचा जो काही भाग आहे तो उद्याच पाहणार आहे, तो आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि पुढचा भाग आहे कॅपिलरी ॲक्शन. हे 2 पॉईंट आपल्याला या सरफेस टेन्शनमध्ये चांगल्या प्रकारचे स्टडी करायचे. तर घरी गेल्यावरती हा चॅप्टर तुम्ही वाचायचा आहे, त्याच्यावरती जे क्वेश्चन दिलेले आहेत ते सोडवायला सुरुवात करायची, लक्षात घ्या, बरोबर. क्वेश्चन सोडवायला थांबायचं नाही. तो चॅप्टर 1दा 2दा 3दा वाचायचा आहे, झालेला वाचायचा आहे. काही जे अडचण असेल ते मला तुम्ही फोन करून विचारू शकता. कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याचं उत्तर तुम्हाला देईल. काही क्वेश्चन नाही सुटले नंबर तर नंबर मला सांगा, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मी तो नंबरचा क्वेश्चन सोडून देण्याचा प्रयत्न करेल, लक्षात घ्या. थँक्यू.